रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग विठोबाचा प्राणसखा असलेल्या भगवान श्री ज्ञानराज माऊलींचा आहे. या अभंगातून आपल्या उच्च अशा आध्यात्मिक अनुभूतीनं काय वेगळेपण अनुभवता आलं त्या अनुभूतीचं अनुवादन करणारा हा अभंग आहे. विठ्ठला आपल्या ह्या सटाणा तालुक्यातील कुपखेडा या गावी सद्गुरु माऊली कृष्णाजी गुरुजी यांच्या आशीर्वादाने नामवंत वक्ते हरिभक्तीपरायण प्रेममूर्ती संजय महाराज धोंडगे यांच्या मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने सश्रद्ध अंतःकरणाने अतीव उत्साहाने संपन्न होणारा हा उत्सव आहे. उत्सव खूप खेड्यातला असला तरी पण मी ही खूप खेड्यातून आलोय. विठ्ठला उत्सव आमच्या जीवनाची गरज आहे. ज्यांना ती गरज वाटत नाही त्यांचा विचार करण्याची मलाही गरज वाटत नाही. आम्हाला जीवनात उत्सव फार गरजेचा आहे. उत्सव हा शब्द समजून घेऊया म्हणजे पुढे आपल्याला सोपं जाईल. यातलं मूळ पद आहे सव, त्याला जोड दिली पुढून उत पदाने. सव शब्दाचा अर्थ होतो आनंद आणि उत या शब्दाचा अर्थ होतो वर येणं. मग उत्सव शब्दाचा अर्थ किती छान झाला. सव म्हणजे आनंद आणि उत म्हणजे वर येणं. आनंदाला उधाण येणं याला म्हणतात उत्सव. शब्द किती विचारपूर्वक आहेत. जी गोष्ट अनुभवली जाणार आहे ती खालून वर येते, बाहेरून आत नाही. विठ्ठला
खालून वर येणं आणि बाहेरून आत येणं याच्यात काहीतरी फरक आहे हो. एखादी गोष्ट जर खालून वर यायची आहे तर याचा अर्थ ती आत आहेच, पण जी गोष्ट बाहेरून आत यायची आहे ती आत नक्कीच नाही. जे आम्ही अनुभवणार आहोत आणि जे आम्हाला प्राप्त करायचं आहे ते बाहेरून कुठून येणार नाहीये, ही पहिली बाब ध्यानात घेतली पाहिजे. जो आम्हाला मिळणार आहे तो आनंद, तो अनुभव आमचाच आहे, तो बाहेरून येत नाही. अध्यात्मातला आनंद बाहेरून येत नाही, बाहेरून येतो तो आनंद अध्यात्मातला नाही. विठ्ठला अगदी सोपं बोलू का? गॅसवर भांड ठेवते गृहिणी, त्यात दूध ओतते, गॅस ऑन होतो, 5 मिनिटात कसला तरी वास येतो तिला. कसला? दुधाकडे दुर्लक्ष झालेलं असतं. मग त्या आचेनं, त्या उष्णतेच्या संपर्काने ते जे भांड्यातलं दूध असतं ते असं भसाभस वर येतं. आपल्याकडे कोणी दुर्लक्ष करत नाही म्हणजे आपण आत्महत्या करूया असा विचार करतं. कोण? ते दूध. सुसाईड करण्यासाठी सुसाट वेगानं बाहेर येतं ते. आणि करतं काय? आपल्या ज्या कडा आहेत ना त्या कडांना ते ओलांडतं. मला सांगा, ज्या दुधाने कडा ओलांडली ते दूध तेवढंच आहे जेवढं आधी होतं आणि जेवढं आता आहे. मग आधी जर ते तेवढंच होतं तर आधी त्यांना कडा ओलांडता आली नाही, आणि आधी जर ते इतकं कमी होतं तर नंतर तरी त्यांना कडा कशी ओलांडता आली? उष्णतेचा संपर्क आला की मग कुठंतरी तळाला असलेलं ते देखील भांड्याच्या कडा ओलांडतं. तसा स्वरूपभूत असलेला आनंद ज्या सेवेनं अशा सगळ्या कडा ओलांडतं त्या आनंदाच्या साधनेला उत्सव असं म्हणतात. आपण भारतात जन्माला आलोय, आपण उत्सव प्रेमी आहोत हो. आम्हाला परदेशांसारखे त्यांच्यासारखे उत्सव नाही करून जमणार. त्यांचा गणपती बाप्पा कसा आहे माहिती आहे? गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या 10 दिवसात जो एक संडे येईल त्या संडेला सगळे गोळा होतात. मला अमेरिकेतल्या त्या परिवाराने ही माहिती दिली, आपले इकडून तिकडे स्थायिक झालेले. सकाळी 8 वाजता सगळ्यांनी गोळा व्हायचं, 10 वाजता गणपतीची मूर्ती मखरात बसवायची, 10 ते 12 पूजा करायची, 12 वाजता आरती झाली की मग तिकडे भंडारा नसतो, तिथे लंच. 4 वाजता ती मूर्ती पुन्हा त्या मखरातून उचलायची आणि एखाद्याच्या घरी नेऊन ठेवायची. विसर्जन हा प्रकार नाही. जन विसरले तिकडचे विसर्जन. विठ्ठला सांगा, इतकं त्रोटक आम्हाला जगता येईल? आपण कुठल्या देशात राहतो मला सांगायला आवडेल. यशोदा मैया कृष्ण जन्मापासून उत्सवांच्याच मागे लागली होती. मग कसलाही उत्सव असायचा. एक दिवस तिने डिक्लेअर केला, चलो आज उत्सव मनाएंगे. गवळणी विचारायला लागल्या, न आज छठी है, न आज बारस है, न नामकरण है, न कर्ण वेद है, तो फिर आज उत्सव किस हेतु अर्थ? न तो नक्षत्र चरण का परिवर्तन हो रहा है, न कुछ माह की वही तिथि सामान्यत्वे आई है, तो फिर उत्सव क्यों? जसोदा मैया कहती है, अरे न छठी है, न नामकरण, न कर्णवेद, आज उत्सव इसलिए कि मेरे कान्हा ने आज पहली बार करवट बदलली है. विठ्ठला ज्या देशामध्ये बाळानं कूस बदलवणं सुद्धा आई करता उत्सव असतो त्या देशातले आपण आहोत. एक जण मला म्हणाला, सप्ताह करून काय देव भेटणार आहे का? म्हटलं एवढ्या गुंतवणुकीत तेवढा बेनिफिट बरा नाही. सप्ताह करून काय देव भेटणार आहे का? अरे सप्ताह देव भेटावा एवढ्या आशेनं नसावाच. माझी अपेक्षा खूप कमी आहे. सप्ताह करून देव नाही भेटला तरी चालेल, पण सप्ताह करून देव मला भेटला पाहिजे असं वाटलं तरी पुष्कळ. विठ्ठला जरा सोपं बोलू का? सप्ताह ही अन्नाची व्यवस्था नाही, सप्ताह ही भुकेची जाणीव आहे. आणि भुकेची जाणीव झाली की तृप्तीची साधनं फार लागत नाही. मग भुकेला कोंडा आणि निजेला कीर्तन, असंच ना. निजेला धोंडा, एकदा दमला की मग झोपण्याकरता त्याला दगड चालतो आणि भूक लागल्यावर कोंडा सुद्धा चालतो. संतांनी आम्हाला त्या भुकेच्या जाणीवा उपलब्ध करून दिल्या. तो भगवंत मला सापडला पाहिजे. आणि सापडतो कुणाला? देव भेटावा म्हणून जो प्रयत्न करतो त्याला नाही. देव भेटला पाहिजे, तो का भेटत नाही या जाणीवेने जो व्याकुळ होतो भगवंत त्याच्या करता आहे. ती जाणीव आम्हाला राहावी
त्याची आम्हाला चटक लागावी. आणि खरं तर आम्ही हे सगळं करायला पाहिजे. आपण व्यवहारी माणसं आहोत. आणि मानसशास्त्राने मनाचा एक छान धर्म सांगितलेला आहे, कंपॅरेटिव्ह स्टडी. मन नेहमी तौलनिक अभ्यास करत असतं. वर्तमानाचा भोग घेताना भूतकाळाच्या जाणीवा त्याच्या जिवंत असतात. हे कायम चालू आहे. म्हणजे आपण जर चपला घ्यायला दुकानात गेलो तर नवी चपला घेताना मागचीची आठवण ठेवतो. त्याला सांगतो मागची मस्त निघाली होती, आता तशीच दे. घ्यायची आत्ताची आणि आठवण मागची. बरं, तुम्ही 8 दिवस कीर्तन ऐकता, तुम्ही पण तेच करता. कालचंच बरं होतं विठ्ठला. मग उत्सवाकडे पाहताना कंपॅरेटिव्ह स्टडी करा ना. आम्ही आमच्या संसाराला दिलेला काळ आणि आम्ही आमचा परमार्थात घातलेला काळ, दोन्हीनं दिलं काय, आउटपुट चेक करा ना. त्या दिवशी कोडबेलला आम्ही हे डिस्कशन केलं. चर्चा करा ना, काय देतो आम्ही संसाराला. मुलीच्या लग्नात 5 लाख संपवले. पूर्ण लग्न पार पडलं तरी कोणी आठवण नाही काढली. फक्त आईस्क्रीम किती जणांना कमी पडले ते कळालं. सप्त्याला 100 रुपये देतात आणि काल्याला 8 जण येऊन जेवतात. विठ्ठला, माझ्या लेखी अर्थशास्त्रातला सगळ्यात मोठा फायद्याचा व्यवहार हाच. हा राईस प्लेटचे भाव काय आहेत माहिती? सांगा, याच्यापेक्षा लाभदायक व्यवहार कोणता असू शकतो? कीर्तन तर फ्रीज बसतं टॉक टाइम, काय अडचण नाही. दुसरा विचार, आम्ही प्रपंचात किती कष्ट करतो. सप्तात तर काय राहतं, विणा प्रहर असतो. बरं, विणा घ्यायची तर किती, फक्त 1 तासभर घ्यायची. त्या तासभर घ्यायच्या विणेचं वजन तरी किती आहे? जेमतेम अर्धा किलो. मोठा सप्ताह असला तर 1 किलो. तपपूर्ती महोत्सव, रौप्य महोत्सव. हे रौप्य महोत्सव म्हणजे काय माहिती का? 24 वर्षे ज्यांनी कीर्तन केली त्यांना घरी बसवण्याचं वर्ष. विठ्ठला, या वर्षीचा सप्ताह कीर्तनकार नवे राहतात, आर्टिस्ट नवे राहतात. ते कात टाकली, जाऊ दे आता अख्खं नाही सांगत. उत्सव त्या मोडला आलेला असतो. कम्पेअर करा ना. मग एवढं सगळं ते उत्सव चाललेले राहतात. 1 तासभर विणा घेतो आम्ही. बरं, त्या 1 तासात फॅसिलिटीज किती असतात माहितीये? मंदिरात येणारा माणूस देवाच्या नंतर पाया पडतो. आधी विणा ज्याने घेतलीये त्याच्या. मग विणा घेता घेता त्याने तंबाखू पण घेतलीये का ह्याचाही विचार होत नाही हो. त्याला नमस्कार केला जातो. त्याला आलेल्या बुक्का लावतात. त्याला चहा, गूळ, साखर काय पाहिजे तेही देतात. मंदिरातून निघताना त्याच्या पायाही पडतात. तरी सुद्धा विणेकरी आम्हाला बाहेरून आणावे लागतात. किती हे दुर्दैव आहे किंवा दैवाचा दुर्विलास आहे. 1 तासभर अर्ध्या किलोची विणा एवढ्या फॅसिलिटीज सह किती आनंद आहे. 10 किलोचा नातू आपण अख्खा दिवस सांभाळतो का नाही बोला? कडेवर तो खाली उतरतच नाही. मग आता माझं तुलनेचं शास्त्र इथं जागं राहील. अर्ध्या किलोची विणा 1 तासाकरता घेतली तर लोक पाया पडतात. नातू 10 किलोचा अख्खा दिवस सांभाळला तरी संध्याकाळी सुना डोळे काढतात. विठ्ठला, मी तुम्हाला हे सांगायला आलेलो नाही की नातवंड सांभाळू नका. माझा प्रश्न माऊलीच्या भाषेत आहे. सायास कधीसे प्रपंच दिनीसे, सायास कधीसे प्रपंच दिनीसे, सायास कधीसे प्रपंच दिनीसे. हरिसी न भजसी कोण्या गुणे, कोण्या गुणे. हरिसी न भजसी कोण्या गुणे, कोण्या गुणे. हरिसी न भजसी कोण्या गुणे, कोण्या गुणे. हरिसी न भजसी कोण्या गुणे, कोण्या. हो सायस करिसी प्रपंच दिननीसी, हरिसी न भजसी कोण्या गुणे, हरिसी न भजसी कोण्या गुणे. हरिसी प्रपंच दिननीसी, हरिसी न भजसी कोण्या गुणे, हरिसी न भजसी कोण्या गुणे. माऊलींचा प्रश्न आहे आपल्याला. दिननिशी सायासे प्रपंच करीसी, हरिसी कवण्या गुणे न भजसी. ते भजण्याकरता आम्ही या मंडपात आलोय.
नामवंत वक्ते इथं येऊन ज्ञानदानाचं कार्य करतात. फक्त आपण ह्या सगळ्या गोष्टी इथून उचलायच्या आहेत. इथून छान रीतीने हे सगळं विचारधन लुटून हा खऱ्या अर्थाने दसरा आहे, ही गावाची खऱ्या अर्थाने दिवाळी आहे. आमच्या कोकणातली पद्धत आहे, आमच्याकडे परगावी दिलेल्या ज्या लेकी आहेत गावच्या, त्या दिवाळीला येत नाही. गावचा सप्ताह ज्या कालावधीत असतो त्या दिवशी त्या सगळ्या लेकी 8 दिवस अगदी अख्खं गाव पाहुण्यांनी तुडुंब भरलेलं असतं. प्रत्येक अंगणासमोर रांगोळी दिसणार, अगदी छान सजलेलं धजलेलं गाव राहतं. मला वाटतं ही दिवाळी विचाराचा ज्ञानाचा दिवा लावून जाते आणि ती दिवाळी दिवाळा काढून जाते. बरोबर आहे ना? त्यामुळे ही खऱ्या अर्थाने आमची दिवाळी आहे. म्हणून कदाचित कीर्तनाकडे पाहताना नामदेव महाराजांची दृष्टी तशी झाली. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप कीर्तनाचे रंगी नाचू जगी ज्ञानदीप लावू. हा उत्सव आपण छान रीतीने करत आहात. विशेषत्वाने हा युवा वर्ग फार बरं वाटतंय, कारण फार एजेड लोकांसमोर कसं बोलायचा प्रश्न आहे ना हो. आम्ही ज्या जनरेशनचे आहोत ते जर इथं नसतील तर कशी काय वेवलेन जुळायची, हा मोठा प्रश्न आहे. आणि अध्यात्म हे तरुणांकरताच असतं. म्हणून 16 वर्षाचाच एक तरुण ज्ञानेश्वरी सांगतो, 16 वर्षापासूनच एक तरुण भाष्य करतो. हे सगळं तरुणा करताय. प्रल्हादासारखा ध्रुवासारखा तरुणच अध्यात्माचं नेतृत्व करतो. आता सप्ताह कमिट्यांचे अध्यक्ष म्हातारी माणसं असतात, तो भाग वेगळा आहे, पण अध्यात्म हे तरुणा करताय, हे त्याच्या करताय. आणि तरुण त्यालाच म्हणतात जो आध्यात्मिकतेनं आपलं जीवन जगतो. नाही तर तरुण संध्याकाळी धरून आणावा लागतो, तो तरुण कसा काय असू शकतो? आम्हाला इकॉनॉमिक्सला एक टॉपिक शिकवला गेला होता की ज्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी तरुण वयोगटातली लोकसंख्या जास्त असेल तर तो देश लवकरच विकासाकडे वाटचाल करतो. आम्ही 99ला 12th एक्झाम दिली, त्यावेळेला आपल्या भारताच्या एकूण लोकसंख्येचा 56% वाटा हा तरुण वयोगटाचा आहे. विठ्ठला मला आता कीर्तन करायला 19 वर्षे झाली आहेत. सुरुवातीला मलाही दिवसायचे, त्यात मुंबईतून कीर्तन म्हणजे कठीणच आहे. ते म्हणायचे या वयात, मी म्हटलं यावं यात. विठ्ठला विठ्ठल. तेव्हा हा सुंदर उपक्रम ही ग्रामस्थ मंडळी आखतायत. खरं तर शासनाने भलत्याच गोष्टींना अनुदान द्यायला सुरुवात केली. त्यांनी उत्सवांना अनुदान द्यावं. तुमचे कोर्ट कचेरे ह्या सगळ्यांना थोडा थोडा आराम आहे. का आराम आहे? कारण इथली कीर्तन, इथली विचारधारा समाजाचं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवतं. आयुर्वेदाला विचारा, निरोगी माणूस कोणाला म्हणतात? ज्याला जास्त रोग नाही आहेत किंवा जो रोगापासून दूर आहे तो नाही. शरीराच्या जोडीला ज्याच्या मनाचं आरोग्य सुद्धा ठीक आहे त्यालाच निरोगी आणि निकोप म्हटलं जातं ना. नाही तर काही माणसं आपल्याला छाती काढून म्हणतात, महाराज 20 वर्षे झाली पठ्ठ्याच्या अंगाला डॉक्टरने हात लावला नाही, 25 वर्षे झाली डॉक्टरकडे गेलो नाही. मी 25 वर्षे डॉक्टरकडे गेलो नाही असं म्हणणारी माणसं हे विसरतात का त्यांच्यामुळं किती जणांना डॉक्टरकडे जावं लागलं. विठ्ठला हे जे महाराष्ट्राचं मानसिक आरोग्य आहे ना, हे व्यवस्थित राहायला एकच मंत्र कारण आहे. त्या मंत्राचं नाव आहे ज्ञानबा तुकाराम. मी आपल्याला आवर्जून सांगेन, आपलं राज्य सोडून जेव्हा माणसं परराज्यात जायला निघतात ना, तेव्हा त्यांच्या यादीमध्ये पहिलं नाव कुठल्या राज्याचं असतं? महाराष्ट्राचं. का? या राज्यात मी सुरक्षित राहीन, माझी पत्नी सुरक्षित राहील,
माझी मुलं बाळं सुरक्षित राहतील, माझी संपत्ती, माझी समृद्धी देखील सुरक्षित राहील. बाकीच्या राज्यात जाणं त्यांना धोका वाटतं, त्यांना महाराष्ट्रातच यावंसं का वाटतं? त्याचं एकच कारण, इथल्या माणसाचं जीवनमान, इथल्या माणसाची जडणघडण ही ज्ञानबा तुकाराम नावाच्या टॉनिकमुळे झाली आहे. प्रेम, सद्भावना, शांती या सगळ्या गोष्टी इथल्या लोकांनी जपल्यात आणि तीच विचारधारा आपली ही ग्रामस्थ मंडळी पुढे नेतीये. आदरणीय नानांसारखे द्रष्टे मार्गदर्शक आपल्याला आहेत, नामवंत गुणीजन, गायक वृंद ही सगळी मंडळी आहे. मुख्यतः आमचे दिगंबरजी, ही व्यवस्था मस्ट अँड मोस्ट. जवळपास आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर कथेच्या निमित्ताने फिरलो, तेव्हा त्यांना इथून न्यावं लागतं, म्हणजे तुमचा नाशिकचाच माल न्यावा लागतो आम्हाला. कारण कथेचा अनुभव असा आहे की कथेला दिगंबर जर साऊंड सिस्टमला नसेल तर त्या कथेला दिगंबर व्हावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. आता या सगळ्या सुसज्ज यंत्रणेनं तुम्ही सज्ज झालात, आता जबाबदारी फक्त वक्त्यांवर उरलेली आहे आणि तिला न्याय देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. गायलेला अभंग ज्ञानराज माऊलींचा आहे. या अभंगातून माऊलींनी आपला अनुभव सांगितलेला आहे. अनुभव सांगणं माऊलींचं आहे आणि माऊली हे एक अजब रसायन आहे, एक अद्भुत अशी व्यक्ती, छवी, एक आभा, एक तेजस्विता माऊलींच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळेल. आचार्य किशोरजी व्यासांनी एक वर्गीकरण खूप छान केलंय. ते म्हणतात की महाराष्ट्राला संतांचं वरदान आहे आणि खरी गोष्ट आहे. माझ्याशी एका पुढाऱ्याने वाद घातला. तो म्हणाला, महाराज काही म्हणा, महाराष्ट्र कम नशिबीच. म्हटलं का? अजून महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला का बघा. आणि खरी गोष्ट आहे, चेक करा तुम्ही, एकही मराठी नाव दिसणार नाही तुम्हाला पंतप्रधानांच्या यादीत. यशवंतराव चव्हाण पुढे सरकले पण उपपंतप्रधान पदापर्यंतच थांबले. म्हणजे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला पण दिल्लीने पुन्हा त्याला जागेवरच बसवला. अजून मराठी नाव त्या यादीत नाही आहे. मी त्याला म्हटलं, ऐकलं का? काय राजकीय आघाडीचा विचार जर केला, तुम्ही यशस्वी असाल नसाल माहिती नाही. राजकारणात आम्ही किती यशस्वी आहोत माहिती नाही. राजकारणात जर मराठी माणसाचा पंतप्रधान झाला नसेल पण महाराष्ट्र संत प्रधान आहे हे तुम्हाला माहिती आहे का? विठ्ठल. त्या संत मांदियाळीचा विचार करताना काही नावं, काही यादी आहे आपल्या समोर. मग ज्ञानोबा राय, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, समर्थ रामदास, निळोबा राय, या सगळ्यांना कशा कशाने ओळखाल सांगू. ज्ञानोबा राय महाराष्ट्राची प्रतिभा, नामदेव महाराज महाराष्ट्राचा प्रचार, एकनाथ महाराज महाराष्ट्राचा प्रपंच, तुकाराम महाराज महाराष्ट्राची प्रपत्ती, रामदास स्वामी महाराष्ट्राचा प्रतिकार आणि निळोबा राय महाराष्ट्राची प्रखरता. हे प्रकार आहेत. यामध्ये ज्ञानोबा राय अग्रगणी आहेत आणि त्या ज्ञानदेवांचा हा स्वानुभव कथन करणारा अभंग आहे. हा अभंग कीर्तनाला गाताना ना लोकमानसिकता अभ्यासण्यासारखी राहते. एकतर अभंग गायला सुरुवात केली ना की पहिल्यांदा 4 जणांच्या मनात तरी येतं, हे रूपपात आलोचने डबल घ्यायला लागलं, विसरलं का काय. इथून सुरुवात होते तुमच्या मेंटॅलिटीची. एक बरं, काहींच्या उशिरा लक्षात येतं, असू द्या, कीर्तनाचा अभंग असेल, पुन्हा मनात येतं, इतकी वर्ष झाली आम्ही ऐकतोय, आता हे आणखी नवीन काय सांगणार आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण हा अभंगच तसा आहे. कसा आहे सांगू का? रूप पाहतालोचनी हा अभंग माहिती नाही असा मराठी माणूस असू शकत नाही. बरोबर बोलतोय मी? रूप पाहतालोचनी हा अभंग माहिती नाही असा मराठी माणूस असू शकत नाही. थोडं उलट बोलू का? रूप पाहतालोचनी हा अभंग माहिती नाही असा मराठी माणूस असू शकत नाही. विठ्ठल. बघा, जमलं तर नाही तर नका जास्त त्रास घेऊ, याला 3G लागतं. विठ्ठल. आमच्या भजन सेवेचा श्री गणेशा या रूप पाहतालोचनी अभंगाने होतोय म्हणून त्या अभंगाचं पुन्हा पुन्हा दर्शन. आणि दुसरी एक गोष्ट आहे, एखादी गोष्ट खूप वेळा जर झाली व्यवहारात तर तिच्याकडे पाहण्याची रसिकता नष्ट होते. ॲज अ मशीन तुम्ही काम करता पण त्याला यांत्रिकता येते आणि यांत्रिकता आली की त्याच्यामध्ये उरक असतो. अजून पण लोक बोलतात, काकडा उरकून घ्या, हरिपाठ उरकून घ्या. अरे ते काय उरकायचं? आता फार उकरत नाही मी,
पण हे विषय काही उरकायचे असू शकत नाही. मेरी बर्क नावाची एक वेस्टर्न फिलॉसॉफर म्हणते, कोणतंही काम जर तुम्ही 100% मन लावून केलं तर आनंदासाठी त्या कार्याच्या परिणामापर्यंत वाट बघायची गरज नाही. विठ्ठला कारण काम करून आनंद मिळत नसतो, काम करता करताच आनंद मिळतो. जेवून पोट भरतं का जेवता जेवता पोट भरतं? बरं जाऊ द्या, कीर्तन ऐकून बरं वाटतं का कीर्तन ऐकता ऐकता बरं वाटतं? तर कीर्तन ऐकताना झोप लागली तर बरं वाटतं. भोग हा वर्तमानामध्ये सुरू असतो, तो काय परिणामाला नंतर हातात येईल असं नाही. मग ते ॲज अ मशीन आम्हाला जवळच्या गोष्टी नाही आम्ही लक्ष देत. बघा तुम्ही, माणसं शिव्या देतात. शिव्या देताना आपण जी शिवी देतोय त्याचा नेमका अर्थ काय होतो हे डोक्यात ठेवून किती जण शिव्या देतात सांगा बघू. शिवीचा अर्थ डोक्यात आणून माणूस शिवी देऊ शकत नाही. द्यायला लागला तर माणूस असू शकत नाही. मग त्या भावनांना पुन्हा पुन्हा शब्दाने स्पर्श करावा याकरता मी हा अभंग गायलाय. अभंग आकाराने तसा लहान आहे, कीर्तनकाराने आपल्या साईजने चालावं. विठ्ठला पण त्यांच्या शब्दांचा आकार जरी लहान असला तरी अर्थाने त्या शब्द सागरा इतके मोठे आहेत, गोड आहेत, सागरासारखे खारट नाहीत. अभंग ज्ञानराज माऊलींचा सांगतायत काय? आध्यात्मिक जीवनातला अनुभव. या अनुभवाचा आपल्याला आलेला अनुभव कसा आहे तो पहा. ज्ञानोबा अनुभव सांगायला लागलेत म्हणजे किती पायऱ्या वर गेले असतील ते का? एक तर आधी अनुभव येतच नाही, आला तर तो कळत नाही, कळाला तर तो सांगता येत नाही, आणि सांगता आला तर ऐकणारा भेटत नाही. किती झाले? लक्षात ठेवणारा भेटत नाही. पुन्हा सांगतो ऐका, अनुभव येत नाही, आला तर कळत नाही, कळाला तर सांगता येत नाही, सांगता आला तर ऐकणारा भेटत नाही. माऊलींनी 4 पायऱ्या पार केल्या. पहिली भूमिका, अनुभव येतच नाही हो, माणसाचे प्रयत्न राहतात, अनुभव आला पाहिजे. सुशिक्षित बेकार कोणी शब्द बनवला आय डोंट नो. किती छान वाटतं ना, सुशिक्षित आणि एकदम कड्यावरून बेकार. असे सर्टिफिकेटचे ढिगारे घेऊन जातात. तुम्हाला माहिती आहे त्या इंटरव्ह्यू मध्ये सगळे पेपर्स चेक केल्यानंतर त्या प्रश्नकर्त्याचा एक प्रश्न असतो तुम्हाला कोणता माहिती आहे? एनी एक्सपिरियन्स? तुम्हाला काही अनुभव आहे का? असेल तर तुम्हाला जॉबला ते कनेक्ट करून घेतात, नाहीतर अजून प्रयत्न करत राहा. म्हणजे त्याच्यात त्या सगळ्या ढिगाऱ्याला वैयर्थ प्राप्त झालं, व्यर्थत्व आलं. एकच कारण, त्या सगळ्या मागे काय नव्हता? अनुभव नव्हता. अनुभव महत्वाचा आहे. किंबहुना हे वर्कशॉपला पोरं जातात ना, नुकतीच सुटलेली, मग ते त्या मालकाला सांगतात मला तुमच्या वर्कशॉपला थांबू द्या ना, भले पगार देऊ नका, भत्ता देऊ नका, प्रवास खर्च देऊ नका, जेवणाचा डबा देऊ नका, काही देऊ नका, फक्त तुमच्या दुकानात राहू द्या. जर यातलं काहीच मिळणार नाही तरी तो मुलगा त्या दुकानात राहायला थांबलायला तयार आहे, त्याला काय मिळणार आहे? अनुभव. अध्यात्म सुद्धा या अनुभवा वाचून अवघडलेलं राहतं. तुकाराम महाराजांनी याबद्दलचं केलेलं वर्गीकरण खूप विचार करायला लावेल. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबड, अनुभवा वाचून खरे ब्रह्मज्ञान, खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबड, अनुभवा वाचून बडबड. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडती, अनुभवा वाचून बडबडती. ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते, अनुभवा वाचून बडबडते. इतकं छान वर्गीकरण कोणालाच करता यायचं नाही. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून मग ती बडबड. अनुभव असेल तर ते ज्ञान, आणि अनुभव नसेल तर तो जे बोलतो ती सगळी बडबड. मग ती बड्या बड्यानी केलेली असली तरी ती बडबडच, कारण अनुभव नाहीये.
बरं, अनुभवा वाचून चालत नाही, पण अनुभव चालत येत नाही, आपल्याला जावं लागतं. अनुभव येत नाही अध्यात्मात, प्रयत्न चाललाय. जो जन्मसहस्राची पाठी इंद्रादिकाई महाग भेटी, मौली म्हणते किती प्रयत्न आहेत त्यांचे. याजसाठी जप याजसाठी तप व्यासे यामुपग्रंथ केले. योगी यांचे ध्यानी ध्याता नातुडसे, याचा अर्थ त्याच्या रूपदर्शनाचा अनुभव येत नाही. बरं, अनुभवाच्या दुष्करतेमध्ये अनुभव येत नाही, आला तर कळत नाही. ज्याला येतो त्याला कळतो असं कुठं आहे? एक जण प्रवासाला निघाल्यानंतर त्याला मागच्या लोकांनी सूचना केली, सांभाळून जावा, समोरच्या जंगलामध्ये भूत आहेत, भूत. आता हे भूतांचं उदाहरण कीर्तनात द्यायचं का नाही, हाही मोठा प्रश्न उभा राहिलाय. हिंदू श्रद्धा निर्मूलनाचं काम जोरात चालू आहे. विठ्ठला खरं तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा आपण उगाच भांडत बसलोय. कधी कधी वाटतं हे त्याचे खेळ असावेत. हो, आस्तिकता आणि नास्तिकता ईश्वराचा खेळ आहे. आपण कशाला एकमेकाच्या उरावर बसतोय काय माहिती का? आस्तिकता नास्तिकता ही त्याची इच्छा नसती. साळगावकर आणि दाभोळकर एकाच दिवशी कसे उचलले असते? विठ्ठला विचार हा संभवतो. आम्ही आस्तिकता नास्तिकता, पण माऊलींचा शब्द आहे ना, पळे भूत बाधा. त्याला सांगितलं सांभाळून जावा, समोर तुला भय आहे, भीती आहे. तो गेला, अगदी घामच फुटला त्याला. चालता चालता एक 10 मिनिटांनी एका माणसाने त्याला आवाज दिला, कुठं चाललात आपण? मी आहे ना तुमच्या सोबतीला, चला. दोघे सोबत चालायला लागले. त्या आगंतुक आणि अनाहूत आलेल्याने विचारलं, का एवढा गार वारा सुटलाय, तुम्हाला घाम का फुटला? सगळे प्रोटीन विटॅमिन व्यवस्थित खाऊन सुद्धा घोटाळा उघडकीस आल्यावर मंत्र्याचा बीपी कसा वाढतो कळत नाही ना. तुम्हाला घाम का फुटलाय सांगा. त्याने सांगितलं का फुटला काय सांगू, मागच्या गावच्या लोकांनी सांगितलंय सांभाळून जावा, या जंगलामध्ये भूत आहे, 5 वर्ष झाली. हा म्हणाला अफवा आहे. अरे अफवा तुम्ही कसे काय सांगू शकता, आणि ते पण इतके कॉन्फिडेंटली? म्हणे हा, या जंगलात 5 वर्षापासून भूत राहतं, ही अफवा आहे. अरे पण कशी काय? मग मला मरून 5 वर्ष झाली, एकदाही दिसलं नाही. विठ्ठला हा म्हणाला ठीक आहे, काय ठीक आहे का? आता कुणाशी बोलतोय? भूताशी. माझा मुद्दा इथं आहे, अनुभव येत नाही, आला तर तो अनुभव आहे हे कळत नाही. तिसरा, कळाला अनुभव तरी सांगता येत नाही. जे तुम्ही फील करता ते सगळं तुम्ही शब्दात कन्वर्ट करू शकता का? तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही अभिव्यक्त करू शकता? नाही बोलतायत, नाही बोलतायत. प्रयत्न राहतो. दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर विचारतात काय झालं, काय होतंय? म्हणतो कसं तरीच होतंय. हा काय कुठला आजार आहे का? कसं तरीच होतंय. कसं तरी होतंय याचा अर्थ जसं होतं तसं सांगता येत नाही. याला म्हणतात कसं तरी होणं. शब्द नाहीत तुमच्याकडे, आणि शब्दाचं सौष्ठव नसेल तर भावनेची उंची सुद्धा तिथं टिकत नाही, ती नेत्रात भरत नाही. कल्याणजवळ एकदा कीर्तन चालू होतं. कीर्तन संपलं, एक उत्साही श्रोता उठला. आल्याबरोबर त्यांनी माईक घेतलं. आता अगदी म्हणजे 10 वर्षापूर्वी असेल, बाल कीर्तनकार लिहायचे माझ्या नावापुढे, तेव्हा त्यांनी माईकचा ताबा घेतला आणि सुरुवात, काय बोलणार या महाराजांबद्दल? मूर्ती महान पण कीर्ती किती लहान. ध्यानात आल्यावर थांबलाच नाही मागे बघायला. रिअल घडलेलं आहे हे. त्या ताबोर आश्रम जवळ कीर्तन होतं तेव्हा, कल्याण मुरबाड रोडला. अनुभूती आली, पण अभिव्यक्ती करता शब्द लागतात. आणि तुमच्याकडे शब्द आहेत, पण ऐकणाऱ्यांकडे क्षमता, मग ती शोधावी लागते. मी जे बोलतो, मी जे सांगतो ते याला कळणार आहे का? ते ऐकण्यात याला रुची असणार आहे का? अध्यात्मामध्ये अनुभव समृद्ध झालेली माणसं तळमळताना दिसतात. माझी जातीचे मज भेटो कोणी, माझी जातीचे मज भेटो कोणी, माझी जातीचे मज भेटो कोणी, माझी जातीचे मज भेटो कोणी. आवडीचे धनी फेडा भया, आवडीचे धनी फेडा भया, आवडे
अंतरापासून आवडीची धनी फेडावया आवडीची धनी फेडावया आवडीच्या धनी अंतरापासून आवडीच्या हो माझी जातीचे मज भेटो कोणी आवडे धनी फेडावया आवडे धनी फेडावया आवडेच्या धनी हा फेडावया माझी जातीचे मज भेटो कोणी आवडेची धनी फेडावया आवडीची धनी फेडावया आवडीची धनी फेडावया आवडीची धनी फेडावया माझे जातीचे मज कोणी भेटो. तुकाराम महाराज तळमळतात, मला भेटला पाहिजे जातीचा. जातीचा म्हणजे मग लगेच जा प्रयत्न करा, तहसीलदार देईल आपल्याला जातीचा दाखला. त्याला कास्ट सर्टिफिकेट म्हणतात. म्हणजे उगाच कष्ट आहेत ते. दाखल्यावर आहे ती आपली जात नाहीच, ती आपली जात नाही हो. जात गेले का या बाहेर. आता जे आहे ज्याच्या आत ती त्याची जात, म्हणून ती कधीच नाही जात. विठ्ठला विठ्ठला. बाहेरच्या जाती उगाच आहेत. लोक म्हणत राहतात आमच्या जातीची इतकी माणसं गोळा. अरे येडा का खोळा तू. जातीची काय एवढी माणसं असतात का? शास्त्र सांगतं बाप आणि मुलगा सुद्धा एका जातीचा नसतो. हिरण्यकश्यप आणि प्रल्हाद का एका जातीचे म्हणता का? आईची आणि मुलाची जात सुद्धा एक नसते. भरत आणि कैकेयी सारखी म्हणता का? भाऊ भाऊ एका जातीचे नसतात. बिभीषण आणि कुंभ काय रावण एका जातीचे म्हणता का? इतकी भिन्नता आहे. तुमची अभिरुची ती तुमची जात. अजून सोपं सांगू का? काचेचा ग्लास असतो, काचेचा. कसला? काचेचा. त्याच्यात पाणी ओतलं की लोक त्याला कशाचा म्हणतात? पाण्याचा. ग्लास कशाचा? काचेचा. दूध ओतलं तर दुधाचा. विष ओतलं तर विषाचा. अमृत ओतलं तर अमृताचा. चहा ओतला तर चहाचा. हे कसं काय कळालं? ग्लास आहे कशाचा? काचेचा. मग जर ग्लास काचेचा आहे तर मग इतकी नावं कशी काय त्याला? त्याचं उत्तर एकच आहे. जे त्या ग्लासच्या आत असतं ना त्यावरून त्या ग्लासचा क्लास ठरतो. विठ्ठला. दिस इज अ ग्लास. आपला देह हा ग्लास आहे आणि त्याच्या आत जे काही आहे त्यावरून त्याचा क्लास आहे. मग अशी अभिरुची, ते ऐकण्याचा आनंद ज्याला वाटतो तो भेटला पाहिजे तरच ते सांगता येईल. विसंगती झाली तर नाही चालायचं. दूध आणि मुळा एकदम खाल्ला की उलट्याच होणार. विसंगती नको. कानडीने केला मराठा भ्रतार तसं नाही पाहिजे. विसंगती नको, ऐक्य पाहिजे. मला तसं कोणीतरी भेटावं आणि मी त्याच्याशी बोलावं. विचार करा, माऊली जर ही टोकानं क्रिया करत असेल तर दुर्लभतेच्या सगळ्या पायऱ्या पार झाल्यात. अनुभव येत नाही तो आला, कळत नाही तो कळाला, सांगता येत नाही तो सांगता आला, आणि ऐकणारा हवाय तो भेटला. आता या सगळ्याचे प्राप्तीचे मार्ग सांगतो. अनुभव साधनेनं येतो, संवेदनेने कळतो, शब्दाच्या कृपेनं मांडता येतो आणि भाग्याने ऐकणारा भेटतो. अनुभव येण्याकरता साधना पाहिजे, कळण्याकरता संवेदना पाहिजे, शब्दाची कृपा सांगण्याकरता पाहिजे आणि परमभाग्य पाहिजे. कुणीतरी ऐकणारा भेटेल. आज माऊलींचा अनुभव उंचीचा आहे, ऐकणारं भेटलंय. साजणी या पदाने त्या ऐकणाराची जागा निश्चित केली आणि भगवत स्वरूपाचं दर्शन केल्यानंतर मिळालेल्या सुखानुभूतीला शब्दांच्या द्वारा मांडलंय पहिल्या चरणात. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी,
आला. साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले वो. हा अभंग ज्ञानदेवांचा वाटण्यापेक्षा ज्ञानदेवीचा वाटतो ना. साजणी बाई वो, एखाद्या स्त्रीने बोलावं तसा हा अनुभव आहे. आणि खरंच आहे, हा अभंग ज्ञानदेवांचा असला तरी अभंग गाताना ज्ञानदेव ज्ञानदेवी झाले होते. विठ्ठला भक्तिशास्त्र असं मानतं की ईश्वराकडे जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक स्त्रीचा मार्ग, एक पुरुषाचा मार्ग. स्त्रीचा मार्ग आहे प्रेमाचा आणि पुरुषाचा मार्ग आहे ध्यानाचा. मी पुरुष आणि स्त्री वापरलेले शब्द फिजिकली नाही, शरीराच्या दृष्टीने नाही. तुमची वृत्ती कशी आहे त्यावर ठरतं. काही वेळेला देह पुरुषाचा असतो आणि वृत्ती स्त्रैण असते, स्त्रीची असते. म्हणजे गुलाबराव महाराज देह पुरुषाचा होता, ते स्वतःला ज्ञानेश कन्या आणि कृष्ण भार्या मानायचे. साडी नेसायची, गळ्यात मंगळसूत्र असायचं. देह पुरुषाचा, वृत्ती स्त्रीची. काही वेळेला देह स्त्रीचा आणि वृत्ती पुरुषाची. तटावरून घोड्या फेकणारी किंवा माझी झाशी मी देणार नाही म्हणणारी देह स्त्रीचा होता आणि वृत्ती पुरुषाचा. एवढं झाशीला जायची पण गरज नाही. शेजाऱ्यांशी काही वाद झाला ना तर ती विचारते, का हो काय झालं त्यांचं, ते तुमचं नाव घेत होते. जाऊ दे ग, कशाला उगाच, आपलं शांत राहावं. देह पुरुषाचा, वृत्ती स्त्रीची. ती म्हणते जाऊ दे, आपलं नाव घेत होतं, त्यांना तसं सोडायचं. तुमच्याच्याने होत नसेल तर तुम्ही थांबा, मी पाहते. देह स्त्रीचा, वृत्ती पुरुषाची. विठ्ठला ज्ञानोबारायांचे मॅक्सिमम जे अभंग आहेत ते स्त्री भावाने युक्त होणारे आहेत. आणि विशेषतः प्रियतम भाव तिथं आहे. कारण देवाशी नातं जोडताना ते नातं तुम्ही जितकं जवळचं जोडाल तितका भाव उत्कट असतो. आणि शास्त्राने हे नक्की केलंय, जगात सगळ्यात प्रेमाचं आणि मोठं नातं कोणतं असेल? कोणतं? पती आणि पत्नीचं. विठ्ठला विठ्ठला. ते म्हणाला आम्ही मराठी शाळेत शिकलो. ते मराठी शाळेपर्यंत ठीक आहे. फुलात फुल जाईचे जगात प्रेम, ही वास्तविकता आहे का? तो त्या काळाला केलेलं ते मार्गदर्शन आहे. उत्कट. तुम्हाला काही प्रतिभाशाली काही सुचलं का? नाही, असू द्या, कीर्तनानंतर. हा हॉर्न वाजला. आता काय, ट्रकच्या मागे दोनच लिहिलेलं असतं, एक तर हॉर्न ओके प्लीज, नाही तर कीप सेफ डिस्टन्स. विठ्ठला विठ्ठल लिहिलेलं आहे. फुलात फुल जाईचे जगात प्रेम आईचे. पण शास्त्र म्हणतं नाही, पती आणि पत्नी यांचं नातं सगळ्यात मोठं आणि घट्ट असतं. इतकं मोठं नातं कोणतंच नाहीये. ते म्हणाला असं कसं काय म्हणतं? मग आम्ही इतका जुना मामला सांभाळलाय. तो असेल, तो भावुक व्यवहारात तो ठीक आहे, पण पती पत्नीचं नातं सगळ्यात मोठं आहे. पूज्य आठवले शास्त्रींनी याच्यावर केलेली टिप्पणी खूप छान आहे. ते म्हणतात, आई आणि मूल हा अभेदाकडून भेदाकडे जाणारा प्रवास आहे. आधी अभेद आणि नंतर भेद. पती पत्नी आधी भेद आहे आणि नंतर अभेद आहे. अगदी सोपं सांगू का? एखाद्या गृहिणीला जर कपडे बदलायचे असतील ना तर ती तिच्यात लेकरांना सांगते, ए पोरांनो जरा बाहेर जा, मला कपडे बदलायचे आहेत, आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे. ती आई तिच्या सगळ्या मुलांना घरातून बाहेर जाऊ देते. तिचीच मुलं आहेत ती. पण त्या वेळेला त्या खोलीत तिचा नवरा जरी असला तरी तिला अवघडल्यासारखं वाटत नाही. याचा अर्थ ऐक्य कोणात मोठं आहे? विठ्ठला. अजून पुढे जाऊ का? एखाद्या गृहस्थाची जर प्रेग्नंट पत्नी जर नेली दवाखान्यात आणि डॉक्टरनी सांगितलं मामला जरा क्रिटिकल आहे, काय पाहिजे? बाळ पाहिजे का बाळाची आई पाहिजे? काय उत्तर देतो तो? ती गेली तर जाऊ दे, पण ते बाळ वाचवा. तो सांगतो, ते उद्या मरायचं असेल तर आज मरू द्या, पण माझी पत्नी मला मिळाली पाहिजे. मला सांगा, एकीकडे त्याचं नातं वात्सल्याचं आहे आणि दुसरीकडे त्याचं नातं कांत भावाचं आहे. कुठलं नातं सरस ठरलं? बरं, आपल्या वेळेला आपल्या बाबांना डॉक्टरांनी हे विचारलं नाही, नाही तर हे जग आपण पाहू शकलो नसतो. मोठं नातं ते पती पत्नीचं आहे. ज्ञानोबारायांनी म्हणून भगवंताशी ते नातं जोडलं. दुरुळू अंबुला केला गे माये, ब्रह्मादिका तो न पडे ठाय. माझा तो पती आहे आणि परमात्म्याला पुरुष आपण प्रकृती मानून त्याला न्याहाळ नमावली न जमलंय. एक. दुसरं, याला काही शास्त्रही कारण आहेत. ज्ञानोबाराय ज्ञानदेवी का होतात? ज्ञानोबारायांनी इथं जे वर्णन केलंय
ते देवाच्या गुणांचं नाही, देवाच्या रूपाचं केलंय. कारण शास्त्र म्हणतं पुरुषाची दृष्टी ही नेहमी गुणग्राहक असते आणि स्त्रीची दृष्टी ही नेहमी रूपग्राहक असते. विठ्ठला. सुभाषितकारांनी सांगून ठेवलंय, मुलगी जर लग्नाची झाली तर तिच्या अपेक्षा काय राहतात? कन्या वरयते रूपम माता वित्त पिता श्रुतम. बाप विचार करतो तो शिकलेला किती आहे, आणि मुलगी विचार करते तो दिसतो कसा. दृष्टी कोणाची रूपग्राहक आणि कोणाचे गुणग्राहक. जर ज्ञानोबारायांना विठोबाचे गुण गायचे असते तर त्यांनी पुरुष दृष्टी धारण केली असते. त्यांना बघायचंय भगवंताचं रूप, आणि ते स्त्रीच्या आवडीचं आहे. म्हणून स्त्रियांना नटणं मुरडणं आवडतं, कारण ती त्यांचं नॅचरल आहे. मला माहिती आहे 80% घरातल्या देवपूजा ह्या गृहिणींकडेच आहेत, बरोबर ना? आणि त्याच व्यवस्थित करू शकतात. कारण याला ठोंब्याला पूजा जमायची कशी? याने विठोबाला गंध लावला तर त्याचा बालाजी करील. विठ्ठला. पुरुषाच्या व्यवहाराला रफनेस असतो आणि स्त्रीच्या व्यवहाराला स्मूथनेस असतो, आणि तो स्मूथनेस जपण्याकरता त्या पूजा त्यांच्याकडे हँड ओव्हर करून ठेवलेले आहेत आपण. त्यांची दृष्टी रूपग्राहक आहे, त्यांची दृष्टी रूपग्राहक आहे. ज्ञानोबाराय भगवत रूपाचा आनंद घेत आहेत, त्यामुळं त्यांनी स्वतःला स्त्री भावात स्थिर केलं. ओ साजणी. बरं ठीक आहे, तुम्ही ज्ञानदेवी बोलतायत, का बोलतायत आम्हाला कळालं. तुम्ही काय पाहिलं सांगा ना? लोचनी रूप पाहता सुख झाले हो. मी लोचनी रूप पाहिलंय. आता भगवंताचं रूप कसं पाहता येतं? पूज्यपाठ डोंगरेजी महाराजांनी साधकाला होणारं भगवत दर्शन 3 प्रकारचं आहे असं म्हटलेलं आहे. भगवत दर्शनाच्या 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी भगवंताचं दर्शन स्वप्नात होतं. दुसरी पायरी भगवंताचं दर्शन सगुण रूपात होतं. आणि तिसरी पायरी भगवंताचं दर्शन चराचरात होतं. 3 पायऱ्या झाल्या ना. आपण कुठल्या पायरीवर आहोत ते ध्यानात ठेवा. पहिली पायरी आपल्याला भगवंताचं दर्शन स्वप्नात होतं. बघा तुम्ही जर खूप काळ चिंतन नामस्मरण हे सगळं केलं तर साधकाला स्वप्नात पांडुरंग दर्शन देतो. सवे पांडुरंगे येवोनिया, नामदेव केले स्वप्ना माझी जागे, नामदेव केले स्वप्ना माझी जागे, स्वप्न माझी सवे पांडुरंगे येवोनिया, सवे पांडुरंग येवोनिया, सवे पांडुरंग येवोनिया. तुकाराम महाराजांचा अनुभव आहे. पांडुरंग आला आणि स्वप्नात त्याने मला दर्शन दिलं. आता स्वप्नात देवाला बघायचं असेल तर ते आपल्या हातात आहे. ते म्हणाल कसं काय? सांगतो ना, त्याची पद्धती आहे. तुम्ही ज्या गोष्टीचं मनाने अधिक चिंतन करता त्याचाच एक परिणाम असा होतो की ती गोष्ट तुमच्या स्वप्नांचा विषय व्हायला लायक ठरते, पात्र ठरते, कॅपेबल होते. तुम्ही ज्याचा मनात विचार कराल. म्हणून स्वप्नाची व्याख्याच अशी केली आहे, मनी वसे ते स्वप्नी दिसे. आता उलट विचारू का? आपलं स्वप्न काय आहे जरा ज्याने त्याने विचारात घ्या. सांगू नका कोणाला. आहे ती पण प्रतिष्ठा धुळीला मिळायची. तुम्हाला जे स्वप्न पडतं समजा तिथं तुमचं मन गुंतलेलं आहे. यू आर एंगेज देअर. तुम्ही तिथंच गुंतलेले आहात. जे तुमचं स्वप्न आहे. काय स्वप्न राहतात? लहानपणी स्वप्नात काय दिसतं? भूत. दुसरं काहीच नाही. कारण आम्हाला आजी आजोबांनी गोष्टी सांगितलेल्या राहतात. कशाच्या? भूताच्या. तशी ती गोष्ट आहे, पण भूताची असेल तर मग तिला घोष्ट म्हणावं लागेल. आम्ही त्या ऐकल्यात. त्याचा विचार सतत. नाही तर मग साप दिसतो. काय दिसतं सांगू का? बालपणात भूत दिसतात, तरुणपणी नट्या दिसतात, आणि म्हातारपणी यमदूत आणि रेडा. आपल्याला काय बाबाजी सद्गुरू नाही दिसायचे म्हणा रामकृष्ण हरी. ज्याचं मनाने सतत चिंतन केलंय तो स्वप्नाचा विषय होतो. ईश्वर चिंतन करणारा स्वप्नात भगवत दर्शनाचा अनुभव घेतो. हे पहिलं दर्शन. स्वप्नातल्या दर्शनानंतर तुम्हाला सगुण. ह्या कोपऱ्यात काही गडबड आहे का? विठाला विठाला. हा थोडा आपण शांत राहून ऐकण्याचा प्रयत्न करूया. थोडा वेळ राहिलाय, फार काही वेळ नाही घेणार आहे मी. मुद्दा हा आहे की आम्हाला सगुण रूपाचं दर्शन करायचं आहे. तुकाराम महाराजांनी तो सुद्धा अनुभव घेतलेला आहे. महाराजांनी आपला अनुभव छान सांगितला. जेव्हा भामचंद्र डोंगरावर त्यांनी आराधना केली, त्यांनी अनुष्ठान केलं. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार.
विठोबाचा अनुभव त्यांना तिथे आला. बरं, त्यानंतर इथंच ते दर्शन थांबत नाही. तो नुसता मूर्तीत दिसून चालत नाही, तो चराचरात दिसला पाहिजे. सगळ्यात भगवंत दिसत नाही तोपर्यंत गीता आम्हाला संत मानत नाही. हे समस्तई श्री वासुदेव ऐसिया प्रतिती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानी या तुझी. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा, तो सर्वदूर सर्वत्र आम्हाला दिसावा. मग ज्ञानोबा आहे, तुम्ही लोचनी रूप पाहिलंय, पण कोणतं? स्वप्नातलं, सगुणातलं का चराचरातलं? ज्ञानोबा म्हणतात तिन्ही ठिकाणचा मला अनुभव आहे. मग तिन्ही ठिकाणी जर तुम्हाला हा अनुभव असेल तर साजणी कोण आहे आम्हाला कळेल. सोपं आहे. जर स्वप्नातलं दर्शन असेल तर जागृती ही साजणी आहे. जागृती पुसे साजणी नवल बोलिले अंगणी, त्या अनुभवाची ती साक्षी आहे. स्वप्नातला अनुभव असेल तर जागृती साजणी आहे. ज्ञानोबाराय पंढरपूरचा विठोबा पाहतायत, हे जर वास्तव असेल तर नामदेव महाराज ही तिथली साजणी आहे. आणि चराचरात भगवंत आहे हे जर रूपदर्शन असेल तर ज्ञानोबारायांची बुद्धी ही त्यांची साजणी आहे. विठ्ठला कारण सर्वत्र ब्रह्म आहे हा निश्चय बुद्धीने करायचा असतो. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणापण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. मग या प्रकाराने ज्ञानोबारायांची ही अनुभव समृद्धी आहे. मग ज्ञानोबारायांनी लोचनाने विठोबा पाहिलाय, आम्हाला ते सगळं सांगतायत. हे दर्शन गरजेचं आहे का? नक्की गरजेचं आहे. आपल्याला इतिहास माहिती असेल, ज्या वेळेला ज्ञानोबारायांना संपूर्ण भारत फिरायची इच्छा झाली तेव्हा त्यांनी सोबतीला कोणाला घेतलं? नामदेव महाराजांना. जर तसा विचार केला तर ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज यांच्यात पिढीचं अंतर होतं. काय म्हणतात त्याला? जनरेशन गॅप. आजचा बिग प्रॉब्लेम. आश्चर्य वाटेल, एक वृद्धावस्थेला असलेला आणि दुसरा अगदी तरुण वयातला, एक वृद्ध आणि एक तरुण, असे दोघे जण एखादा दैवी विचार घेऊन फिरतायत. हे किती मोठा ऐक्य आहे. आज पिढ्यांमधलं अंतर वाढायला लागलं. सगळ्या परिवारात गोंधळ सुरू आहे, मला माहिती आहे. प्रत्येक परिवारात काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत. मी दोन्हीचं सोल्युशन सांगू का? जुन्या माणसांनी थोडासा कर्मटपणा सोडा आणि नव्या माणसांनी थोडासा उर्मटपणा सोडा. विठ्ठला या दोन्हीच्या पलीकडे कल्याणाचा मार्ग नाही. कारण मी कल्याणाच्याच मार्गावरून आता आलोय. दुसरा पर्याय नाहीये. फार विचार करा या गोष्टीवर. ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज जात आहेत. बरं, दुसरे संत होते, नामदेव महाराजांनाच का नेले? याचं हे कारण आहे. वारकरी तत्वज्ञान जे जगभर पसरू पाहत आहे, हे पसरू पाहणारं तत्वज्ञान सगुण आणि निर्गुण या दोन्ही दर्शनांना मानणारं तत्वज्ञान आहे. ज्ञानोबारायांचं दर्शन हे निर्गुणाकडून सगुणाकडे येणार आहे आणि नामदेव महाराजांचं दर्शन हे सगुणाकडून निर्गुणाकडे जाणार आहे. सगुण निर्गुण थोडेसे अवघड वाटतात. सोपं सांगू का? आकाराचं दिसतं ते सगुण, जे आहे पण आकारात बांधता येत नाही त्याला म्हणतात निर्गुण. लोकांनी दोन टोकाची का करून ठेवली माहिती नाही. अरे दोघांमध्ये इतकं छान नातं आहे. कोणतं नातं सांगू? सगुण आणि निर्गुणाचं छान नातं असतं. सगुण आणि निर्गुणाचं छान नातं असतं. तहान निर्गुणाची असली तरी पाणी सगुणातलंच प्यायचं असतं. विठ्ठला तुम्हाला तहान लागते ती दिसते नाही. तहान लागते ती लागलेली तहान दिसत नाही, पण लागलेल्या तहानेला भागवायचं काम करणारं पाणी तर दिसणार आहे ना. तहान निर्गुणातली आहे आणि त्या तहानेला दूर करणारं पाणी मात्र सगुणातलं आहे. हे दोन्ही एकत्र असले पाहिजेत आध्यात्मिक जीवनामध्ये. नाही तर आज लोक धर्म आणि अध्यात्माच्याच नावाखाली जास्त भांडायला लागलेत. पंथ पंथ संप्रदाय संप्रदाय एकमेकाच्या विरोधात उभे टाकलेत. हा अज्ञानीपणाचा सुंदर नमुना आहे. ठाकूर रामकृष्ण परमहंसांनी तेव्हा स्वामीजींना सांगितलं होतं, नोरेन जतो मत ततो पथ. जेवढे रस्ते दिसतात हे सगळे शेवटी भगवंताकडेच जाणारे आहेत ना. गुलाबराव महाराजांना एकाने विचारलं, महाराज सगळे धर्म जर सारखेच सांगतात तर दुसऱ्याचा धर्म का आचरू नये? आपला धर्मच का आचरावा? गुलाबराव महाराजांनी उत्तर दिलं, जर सगळे धर्म सारखेच आहेत तर आपला धर्म का सोडावा? विठ्ठला विठ्ठला.
सगळे तिथं जाणार आहेत माहितीये. स्वामीजींनी जे पहिलं भाषण दिलं सर्व धर्म परिषदेमध्ये, त्याचा गाभा हाच होता. ते म्हणाले, रुची नाम वैचित्र्या द्रुजकुटील नाना पथजुषाम. आपापल्या रुचीने पंत निघाले, पण पडलेलं पाणी जसं एका समुद्रालाच जाऊन मिळतं ना, तसे मार्ग त्या भगवंतापर्यंत पोहोचणारे आहेत. उगाच मी मोठा का तो छोटा कुणी सांगितलं त्या उठाठेवी. हा सगुण आणि निर्गुण यांचं संतुलन न साधल्याचा दुष्परिणाम आहे. हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस असं म्हणतात. ते संपूर्ण ज्ञान आम्ही संपादन केलं पाहिजे. अजून वेगळी भावना सांगू का? सगुण जेव्हा निर्गुणाशिवाय असतं तेव्हा ते हिंसक असतं, आणि निर्गुण जेव्हा सगुणाच्या शिवाय असतं तेव्हा ते कोरडं असतं. सगुणाने निर्गुणाला ओलावा येतो आणि निर्गुणाने सगुणाला व्यापकता येते. दोन्ही पाहिजेत. आपल्याकडे कसला तरी अभावच राहतो. सगुणाचा आधार धरणारे आम्ही निर्गुण रूपाचा विचारच करत नाही. सासूबाई अख्खा दिवस माळ जपते आणि सुनेला पावला पावलाला झापते. अरे सूनबाई मंदिर दिसली की वळते, सासूला पावला पावलाला छळते. इज दिस करेक्ट? हे योग्य आहे का? अगं तू मंदिरात ज्याची पूजा तू करत होतीस ना, तोच भगवंत तुझ्या सासूतही नांदतोय ना. इतकं जरी कळालं तरी जगातली किती युद्ध बंद पडतील ना, सगळं शांतिमय होईल ना. सगुण आणि निर्गुण यांचं ऐक्य फार गरजेचं आहे, फारच गरजेचं आहे. मग ज्ञानोबारायांचा मार्ग हा निर्गुणाकडून सगुणाकडे येणारा. कारण नाथ संप्रदायाची उपासना ही निर्गुणाची आहे. आदिनाथ ओमा बीज प्रगटले या स्थितीचा विचार पहा. तेची प्रेममुद्रा गोरक्षा आदी दली या प्रकारानं चालत आलेली परंपरा ही निर्गुणाकडून चालणारी आहे. ज्ञानोबारायांनी त्याचा मध्ये काय काढला? निर्गुणाची परंपरा. आणि यांनी काम काय केलं? माझे मनीची पंढरपुराने नगुडी पंढरपुराने नगुडी माझे मनीची आवडी पंढरपुराने नगुडी पंढरपुराने नगुडी पंढरपुराने नगुडी माझे मनीची आवडी पंढरपुराने नगुडी पंढरपुराने नगुडी पंढरपुराने नगुडी. गुढी नेणारे ज्ञानोबाराय निर्गुणाच्या रस्त्याने चालणारे. बरं, त्यांनी सोबत नेलं कुणाला? नामदेव महाराजांना. नामदेव महाराजांचा प्रवास, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, इतकी सगुणाची उपासना, आणि त्यांना निर्गुणाच्या बोधावर आणून सोडलं. म्हणजे कुठं नेलं? पाठवून दिलं तिकडे. जा औंढ्या नागनाथला, मराठवाड्यात, हिंगोली जिल्ह्यात, तिथं तुला बोध मिळेल. हे तिथं गेले. त्या औंढ्या नागनाथाच्या मंदिरात काय दिसलं? एक जखड म्हातारा वाहनांसकट आपले पाय शंकराच्या पिंडीवर ठेवून झोपलाय. नामदेव महाराजांनी पाहिलं, यांच्याकडून मला बोध घ्यायला शिकवलाय. रॉंग नंबर तर नाही ना लागला? पाहिल्यानंतर ते तिथून बाहेर रिटर्न झाले. आता काय हे काय करणार आहेत, आपल्याला काय देणार आहेत? निघालेल्या नामदेवांना त्या वृद्धाने आवाज दिला, नामदेवा एक काम करतो का? यांच्या ध्यानात आलं, हे पाणी जरा निराळं दिसतंय, मी नामदेव आहे, यांना कसं काय कळालं? एक काम करतो का? म्हणे काय? तू का आला होता ते सांग ना. काय नाही म्हणे, तुमच्याकडून बोध घ्यायला मला सांगितलं देवाने, आलो तर हे इथं फारच विपरीत दिसतंय. त्या वृद्ध गृहस्थाने सांगितलं, एक काम कर ना, तुझं काम जर होत नाही मग माझं तर करून जा ना. म्हणे काय काम आहे तुमचं? काय नाही, वय झालंय माझं, हे पाय मला उचलवत नाहीत पिंडीवरून, एवढं एक काम करता का? जरा पिंडीवरून पाय उचलून बाजूला ठेवा. नामदेव महाराजांनी विचार केला, चला जाता जाता काहीतरी करून जाऊया. एकदम 100 दिवसात 100 निर्णय घेणं पण कठीण राहतं. विठ्ठल विठ्ठल. पण काहीतरी चांगलं करून गेलं पाहिजे एवढं नक्की आहे. कारण चांगलं करून जायचं असं ठरलेल्या माणसाला लोक सांगतात तुम्ही राहायचं. विठ्ठल विठ्ठल. एवढे पाय उतरून बाजूला ठेवा.
नामदेव महाराज पुढे सरसावले, त्यांनी पाय उचलले आणि बाजूला ठेवायला गेले. काय झालं? त्या पायाखाली दुसरी पिंडी, तिथून पाय उचलले, पुन्हा पिंडी. या सगळ्यातून काय काय दिसलं, त्या दर्शनाचे स्तर कसे उंचावले ते पहा. इंग्रजीमध्ये डिग्री शिकवल्या जातात ना, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. नामदेव महाराजांना एका क्षणात अशा 3ऱ्या डिग्रीपर्यंत जाता आलं. आधी काय दिसत होतं की पिंडीवर पाय आहेत, नंतर असं दिसत होतं की नाही 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 त्या पायाखाली पिंडी आहे, आणि नंतर असं दिसलं की पिंडी शिवाय जगात दुसरं काही नाही, सर्व काही तोच, सर्वम खलविदम ब्रह्म. म्हणून नामदेव महाराजांनी संताची व्याख्या केली, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाभ अहंतेचा. सगुणाचा बोध असावा, निर्गुणाचा बोध असावा. मग या सगुण निर्गुण रूप दर्शनाने काय अनुभव आहे, काय आनंद आहे. त्यातला आजचा आनंद वेगळा आहे, कारण हा शुद्ध सगुणातला आनंद आहे. तूप 2 पोझिशनला सापडतं, एक तर वितळलेलं नाही तर गोठलेलं. खाताना कुठलं बरं वाटतं हो? गोठलेलं असलं की बरं असं बोटाने उचलता येतं. तसं द्वेवाव ब्रह्मणो रूपे, सगुण तरी आणि निर्गुण तरी तूपच, फक्त निर्गुण वितळलेलं आहे आणि सगुण गोठलेलं आहे. मी ते पाहिलंय. रूप पाहता लोचनी, लोचनी मी रूप पाहिलं. काय मिळालं तुम्हाला? सुख झाले हो, मला सुखाचा अनुभव आला, मी सुखी झालो. ज्ञानोबा आहे, आम्हाला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही रूपदर्शनाने सुखी झालो असं म्हणता, हे सुख रूपदर्शनाचा परिणाम आहे की दर्शनाच्या परिणामाचा परिणाम आहे? विठ्ठला, तो जर दर्शनाचा परिणाम असेल तर ती एक घटना आहे, आणि तो जर परिणामाचा परिणाम असेल तर तो नुसताच परिणाम आहे. कारण माणसाला सुख देणाऱ्या 2 गोष्टी असतात. काही वेळेला घटना सुख देते, काही वेळेला परिणाम सुख देतात. डॉक्टरकडे आपण जातो, मग तो सांगतो काय नाही, ताप वगैरे फारच झालाय, तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागेल. हा म्हणतो इंजेक्शन शिवाय काही सोल्युशन नाही का? नाही नाही म्हणे इंजेक्शनच. आणि खूप चांगला क्षण असतो हा तो. कुठला? इंजेक्शन. विठ्ठल, मला तो क्षण का बघायला आवडतो माहितीये? नास्तिक माणसाने सुद्धा आस्तिक होण्याचा तो एक क्षण असतो. हा, किती कोणी भजनाला देवपूजेला कधी बसो नाही तर न बसो, पण डॉक्टरने एकदम मस्त ती सिरिंज भरत घेतली ना, हा सगळे देव एकदम आठवतो, रामकृष्ण हरी रामकृष्ण. परत डॉक्टर पण असा राहतो ना, ज्याला टोचायचंय त्याच्याच पुढे फवारे उडवतो. जे कृष्णमूर्ती म्हणतात दुःखाने येऊ तर असं बाजूने येऊ, एकदम असं समोरून येऊ नये. माणूस नामस्मरणाला लागू शकतो असा तो क्षण. इंजेक्शन घेतो आम्ही, वेदना होतात, वेदना नकोशी असते, मग तरी आम्ही तो का घेतो? आम्हाला माहिती आहे घटनेचं दुःख असलं तरी परिणामांचं सुख असणार आहे. तुम्हाला देवाचं रूप लोचनी पाहताना सुख झालं, हे घटनेचं आहे की घटनेच्या परिणामाचं आहे? दोन्ही सुख असू शकतात. अगदी सोपा व्यवहार सांगू का? लग्न समारंभ असतो ना, त्यावेळेला एक जण फार खुश असतो, अख्ख्या मंडपात त्याच्या इतका खुश कोणीच नाही. कोण? नवरदेव. हा, कोणीच नाही इतकी खुश, स्वर्ग 2 बोटच उरतात त्याला. मला एकाने विचारलं की हा नवरा लग्नात इतका खुश का होत असावा, इतका आनंदी का? मी म्हटलं असेल बाबा कदाचित दिवा विसताना मोठा होतो. विठ्ठला, संपले तुझे दिवस आता संपले. मला व्हॉट्सअपला एकाने मेसेज पाठवला, व्हॉट्स अ डिफरन्स बिटवीन वेल्डिंग अँड वेडिंग. खाली उत्तर होतं, एकात अगोदर ठिणगे असतात, दुसऱ्यात नंतर. विठ्ठला, फार खुश असतो तो. त्याला विचारा तू का खुश आहे? तो सांगतो. काय सांगतो? माझं लग्न होणार आहे, माझ्या जीवनात सुखदुःखाची भागीदारी नेणार आहे, मला सहाय्य करणार आहे, सेवा आनंद या सगळ्या गोष्टीने एका नव्या विश्वात आम्ही विहार करणार आहोत. मग ज्याचं लग्न होणार आहे त्याला पत्नी येणार आहे म्हणून तो खुश आहे, हे घटनेचं सुख आहे. पण त्या मंडपात अजून एक जण फार खुश असतो. कोण माहितीये? त्या मुलाचा बाप. काय म्हणतात त्याला तुमच्याकडे? नवऱ्याच्या वडिलाला वरबाप. आमच्याकडे वर्मा शब्द वापरला जातो. मुख्य वर्माचे हे वर्म, त्याला वर्मा म्हणतात. फार वर्म मोठं राहतं, ते फार खुश असतो. मी तुम्हाला विचाराला वाव देतोय.
ज्याचं लग्न होतंय त्याला सुख होणं बरोबर आहे, त्याची पत्नी त्याला लाभणार आहे, याला काहीच लाभणार नाही तरी हा सुखी का? कारण नवरदेवाला घटनेचं सुख आहे, याला परिणामांचं सुख असतं. कसं? त्याला माहितीये बायको जरी त्याला प्राप्त होणार असली तरी ती काही रिकाम्या हाताने येणार नाही. एसी, फ्रीज, कूलर हे परिणामाचं सुख त्याला आहे. विठ्ठला आणि कर्तृत्व शून्य माणसं याच्यापेक्षा दुसऱ्या अपेक्षा तरी काय ठेवतील? हो, प्रत्येक वस्तूवर लिहिलेलं असतं याच कडून हिस. मला तर आधी कळायचंच नाही फिरताना हे काय याच कडून हिस. मग ध्यानात आला हा यांचा कर्तृत्व शून्यपणा. एक तरी वस्तू असावी की ज्याच्यावर हे नावच नसावं, याच कडून हिस. अरे तू केलं काय इतकी वर्षे, सगळं तिचंच, तू काय केलंय? तू काहीतरी उभं कर आणि सांग त्यांना नाही पाहिजे आम्हाला तुमचं काही आहे त्यात, ती समाधानी शांत राहील. मला काय सांगायचं आहे, त्या नवऱ्या मुलाला सुख आहे ते घटनेचं आणि नवऱ्याच्या बापाला सुख आहे ते घटनेच्या परिणामांचं. ज्ञानोबा आहे भगवंताचं रूप तुम्ही पाहिलं आणि तुम्हाला सुख झालं, हे सुख घटनेचं की परिणामांचं? परिणामाचं सुख असू शकतं, कारण भगवंताचं रूप ज्याला पाहायला मिळतं ना त्याच्या जीवनात काय काय बदल होतात ते पहा. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरी. भगवंताचं रूपदर्शन, त्याचा ग्रंथीभेद, संशयछेद, कर्मक्षय, मृत्युल्लंघन, शोकतरण होऊन जातं. जीवनात निकालस शांती प्राप्त होते. आणि एखादा माणूस देवाशी जोडलेला आहे हे सांगायची गरजच नाही हो, त्याचा चेहरा सगळं काही सांगतो. आनंद त्याच्या चेहऱ्यावरून प्रसवला जात असतो, ती माणसं लपत नाहीत. जरा वेगळ्या भाषेत बोलू का? संसार करणारा तरी माणूसच आणि परमार्थ करणारा तरी माणूसच. पण परमार्थ करणारा माणूस चमकून उठतो आणि संसार करणाऱ्यांच्या चमका उठतात. विठ्ठल सगळं वाया गेलं म्हणणारा संसारी आहे. मग परमार्थी कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृत्य झालो इच्छा केली पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, हे परिणामाचं सुख आहे. मागील परिहार पुढे नाही क्षीण, झाली या दर्शन एक वेळा शांती प्राप्त होते. पण महाराज म्हणतात विठोबाचं रूप पाहून सुख व्हायला परिणामापर्यंत वाट बघायची गरजच नाही. का? त्याचं रूप लोचनाने पाहणं हा लोचनांकरता दिव्य महोत्सव आहे. मी तसं म्हणेन देवाचं रूप बघून सुख होण्याकरता माणूस साधकच असला पाहिजे असं नाही, तो मादक असला तरी बाधक नाही. विठ्ठला कारण आपल्या इंद्रियांना विचारा तुम्हाला काय पाहिजे, त्यांच्या वॉन्ट्स काय आहेत त्या पहा ना, काय गरजा आहेत त्यांच्या. हो, प्रत्येक इंद्रियाला विचारा. नाकाला पाहिजे काय विचारा, नाक म्हणतो चांगला सुगंध पाहिजे. जिभेला विचारा, ती म्हणते सुग्रास अन्न पाहिजे. कानाला विचारा, तो म्हणतो मधुर संगीत पाहिजे. डोळ्यांना विचारा, डोळे म्हणतात सुंदर रूप पाहिजे. आणि जगात भगवान श्रीहरी इतकं सुंदर रूप कोणाकडेच नाही. जर डोळ्यांना जगातला सगळ्यात सुंदर विषय मिळाला तर सुख होण्याकरता परिणामापर्यंत का थांबावं? महाराज विठोबाचं रूप पाहिलं तुम्हाला सुख झालं, कारण ते रूपच असं होतं की ज्याने पाहिलं त्याला त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आठवेना. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे, जो मी तुझं पाहे वेळोवेळा, त्यालाच पाहत राहावं, त्यालाच पाहत राहावं असं वाटतंय. पण माऊली रूप पाहून तुम्ही सुखावलात, पण ईश्वराच्या रूपाचा विचार कराल तर तो काही एक रूपात आहे का? मुळात ज्यांनी अनुभवला त्यांनी अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्यासी. मग तुम्हाला सुखावणारं त्यातलं रूप कोणतं? ज्ञानोबारांनी अंगुली निर्देश केला द्वितीय चरणात. तो विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा.
पाहता सुख झाले, ते रूप कोणतं? तो हा विठ्ठल बरवा. बरवा म्हणजे सुंदर. विठोबा किती सुंदर असतील. मुक्तकेशी नावाच्या एका दासीचं चरित्र आलंय. तिच्या दारावरून दिंड्या जायच्या. वारकऱ्यांनी सांगितलं, मुक्तकेशी चल ना, तो आमच्या विठोबाला भेटायला चल. म्हणे, काय तो तुमचा विठोबा? मी किती सुंदर आणि मी काय त्याच्या दर्शनाला येणार? तो असा काळा कुळकुळीत. त्या वारकऱ्यांनी सांगितलं, अगं एकदा येऊन तर बघ ना. आतापर्यंत जो त्या विठोबाला पाहायला आला, देहभाव हारपला, तुझं पाहता विठ्ठला. लक्ष्मीसारखी जगातली त्रिभुवन सुंदरी, पण विठोबाला पाहिल्यानंतर स्तब्धा झाली ना. तू येऊन पहा. ती त्या दिंडीसोबत गेली. मुक्तकेशी गेल्यानंतर विठोबाच्या समोर उभी राहिली. उभी राहिल्यावर विचार करते, हा आहे काळा सावळा, पण रूप सुंदर आहे, राजस सुकुमार आहे, मदनाचा पुतळा आहे, सुंदर आहे तो, पण मी इतकी नाजूक आहे. तिला नाजूकपणाचा अहंकार होता. मी जर याच्या पायावर माझं कपाळ टेकवलं तर त्याच्या पावलाने माझ्या कपाळाला खोक पडेल, इतकी मी कोमल आहे. तो कसाय पाहिला पाहिजे. म्हणून एक टेस्ट करावी. तिनं विठोबाच्या डाव्या पायाला असं बोटाने थोडंसं दाबलं. हिचा जो कोमलपणाचा अहंकार होता ना, देव तिच्याकरता इतके कोमल त्या क्षणाला झाले की देवाचा पाय किती कोमल आहे हे पाहण्याकरता तिने बोट लावलं. लावलेलं बोट भस्कन त्या पायात रुतलं. भगवंताच्या पायावर निशाणी त्या मुक्तकेशीच्या त्या बोटाची आहे. भगवान इतकी सुकुमार आहेत. भगवंताचं सौंदर्य किती छान. आणि मंदिरातला विग्रह त्याकरता बघायचा असतो. एका पॉलिटेक्निक कॉलेजला आम्ही गेलो. तिथं चर्चासत्राकरता विद्यार्थी आले होते. एका इंजिनियरने विचारलं, महाराज देव सर्वत्र आहे, मग मंदिरं बांधून तुम्ही त्याला कोंडवलंय असं नाही का तुम्हाला वाटत? मी म्हटलं, तुझ्या पहिल्या मुद्द्याशी मी सहमत आहे. ईश्वर सर्वत्र आहे, पण मंदिरं बांधून तो कोंडवलाय असा त्याचा अर्थ नाही. जो विश्वभर व्यापलेला आहे तो किती सुंदर आहे हे पाहण्याकरता मंदिर आहे. विठ्ठला तो विठ्ठल विटेवरचा तो मला सुंदर वाटलाय. विटेवर जो उभा आहे, जो माधव आहे, तो बरवा आहे, तो सुंदर आहे. पण विठोबा हे परमात्म्या, हे साजणी, त्या विठोबाच्या रूपदर्शनाने होणाऱ्या आनंदाला फक्त तेवढंच कारण नाही. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. माझं पुण्य पण होतं ना. पुण्याशिवाय का त्याची आवड निर्माण झाली आहे? कारण वस्तूच्या प्राप्तीपेक्षा तिची गरज वाटणं याकरता वेगळी व्यवस्था लागते. तिची गरज वाटली पाहिजे. तसं तर मग संत देवाला घेऊन हिंडतच होते ना. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, ऐताला घर पुसोनी. लोकांनी दारं बंद केली. ते म्हणाले, श्रावण संपल्यावर बघू काय करायचं ते. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुदले जागे. म्हणजे देव जरी आला तरी त्याच्याबद्दलची आवड हा मात्र सुकृताचा परिणाम आहे. आणि खरी गोष्ट आहे हो, गावची लोकसंख्या असते तितकी लोक कीर्तनात येत नाही. कीर्तनात आली तरी सगळी मनापासून कीर्तन ऐकतात असं नाही. ऐकलं तरी किती जण त्याच्याबद्दल विचार करतात हाही विचार महत्त्वाचा आहे. तो विचार आपल्या जीवनाशी किती जण जोडतात तो महत्त्वाचा आहे. जोडलेला किती जण टिकवतात तो महत्त्वाचा आहे. आणि टिकलेल्या विचाराने अनुभूती किती घेतात तोही विचार वेगळाच आहे. अजून वेगळं बोलू का? जो इलेक्टेड होते ना वो पार्लियामेंट में जाते हैं और जो सिलेक्टेड होते वो यहाँ थे. विठ्ठला मग माझं सिलेक्शन होण्याकरता काय केलं पाहिजे? त्याच्याकरता पुण्य कमावलं पाहिजे. पुण्य पोशिली असाधारणे माऊली म्हणते. सुकृताची बहुत जोडी. तेव्हा कुठे या भगवंताबद्दल प्रीती निर्माण झाली आहे, आवड निर्माण झाली आहे. लाखो अब्जावधी माणसं आहेत हो, पण भगवंतावर प्रेम करणारी, त्याच्या प्रेमात स्वतःला झोकून देणारी माणसं आहेत कुठं? आहेत कुठं? विवेक घळसासी नावाचे एक तत्ववेत्ते आहेत. त्यांनी एकदा छान पुण्यामध्ये युवकांना संबोधून सांगितलं. म्हणजे युवकाकडं जे प्रेम आहे ना ते गुलाबी रंगाचं प्रेम आहे. असं म्हणतात प्रेमाचा रंग गुलाबी असतो. युवकाकडे जे प्रेम आहे ते गुलाबी रंगाचं आहे. तो गुलाबी रंग थोडा गडद केला की त्याचा भगवा होऊ शकतो. विठ्ठला गुलाबी रंग आम्हाला जीवाशी जोडेल आणि भगवा रंग आम्हाला त्या शिवाशी जोडेल. मग ही जी आवड आहे ही आवड पोसण्याकरता ते पुण्य कारण आहे. शेवटी सखीला सांगतायत ती ज्ञानदेवी, तो परमात्मा मला प्रिय झाला म्हणून तो सुख देणारा ठरला. त्याचं रूप सुंदर होतं.
म्हणूनही ते सुखद ठरलं. या सगळ्यापेक्षा जगातल्या सगळ्या सुखाचं ते उत्पत्ती स्थान आणि साठवण्याचं ठिकाण आहे, म्हणून तो मला सुखदायी ठरला. शेवट सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे